बदलापूर नगरपालिकेत अधिकृत फेरीवाल्यांच्या 20 सदस्यीय समितीसाठी घेतलेल्या निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीचे 7ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे हा बदलापूर शहरातील एक ऐतिहासिक विजय मानला जात आहे आणि यासाठी निलेश एलवे यांनी विशेष परिश्रम घेतले असून हा विजय त्यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वामुळे झाल्याचे फेरीवाले सांगत आहेत। निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर निलेश एलवे यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांच्या उपस्थितीत बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। बहुजन मुक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष निलेश एलवे यांनी फेरीवाल्यांच्या प्रमुख मागण्या आणि हक्कांसाठी वेळोवेळी प्रशासन दरबारी मोर्चे आंदोलने नेली आहेत आणि त्यामुळे बदलापूर पालिकेत अधिकृत फेरीवाल्यांना भविष्यात परवाना, हक्काची जागा आणि इतर शासकीय सुविधा योजना देण्यासाठी याच फेरीवाल्यांमधील काही फेरीवाल्यांची 20 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून यासाठी 20 सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीचे 7 उमेदवार देखील उभे राहिले होते आणि मुख्य म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीचे हे 7ही सदस्य बिनविरोध निवडून आले असून शहरातील हा एक मोठा विजय मानला जात आहे। या व्यवस्थेने नेहमीच वर्षानुवर्ष आमच्या लोकांना निराश करण्याचं काम केलं आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून एक प्रकारचा आशावाद आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण केलं आहे। फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये सातत्याने सत्तेपासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम या शासनाने, या प्रशासनाने किंवा या व्यवस्थेने केलेलं आहे। भाजप असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल किंवा अगदी या ठिकाणी जे सो कॉल्ड आंबेडकरी चळवळीचे जे नेते मंडळी असतील त्यांनी सातत्याने समाजाला निराश करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून समाजामध्ये एक प्रकारची संघटित भावना निर्माण करणं, त्यांना संघटित करणं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना यश संपादन कसं करता येईल हे एक उत्तम उदाहरण बदलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे। आत्तापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये काही लोक निवडून पण आले, बिनविरोध पण आले, परंतु पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून येणं ही एक प्रकारची ऐतिहासिक घटना आहे। काल जे काही निवडणुकीमध्ये आपले उमेदवार 8 उमेदवार बहुजन मुक्ती पार्टीचे पॅनलमध्ये निवडून आले, ही एक प्रकारची ऐतिहासिक घटना आहे। त्याचं श्रेय मी इकडच्या सर्व भाजी विक्रेते, फळवाले यांना देतो। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय वामन मेश्राम साहेब जे बहुजन नायक आहेत, राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं नेतृत्व, त्याचा डंका पूर्ण राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाजतो आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या साथ सहयोगाने आम्ही हे आंदोलन यशस्वी केलेलं असं माझं पूर्ण खात्रीपूर्वक सांगणं आहे। श्रेय निश्चितपणे मी इकडच्या महिला भगिनींना जास्त मोठ्या प्रमाणात देईल, कारण महिला भगिनी या जिजाऊंच्या विचारधारेने जर का प्रेरित झाल्या तर ते या देशामध्ये बदल घडू शकतात हे आज पुन्हा एकदा चित्र दिसून आलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्याच्या संकल्पनेची आणि त्या एक महान विचारधारेची प्रेरणी केली, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी समतावादी स्वराज्य निर्माण केले। त्याच पद्धतीने इकडच्या महिला भगिनींनी या बदलापूरच्या आंदोलनामध्ये मोठा वाटा घेतला। त्याचबरोबर ILP हे जे संघटन आहे, वकिलांचं संघटन बाबनश्रीच्या अंतर्गत आहे। बाबासाहेब म्हटले की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर, 20 वकील, 30 इंजिनियर असतील त्या समाजाचं कोण वाकडं करू शकत नाही, परंतु आज पाहतो की बरेचसे असे वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत किंवा उच्च शिक्षित लोक आहेत, तरी पण समाजावरती अन्याय होतो। मग आमच्याकडे असे काही वकील आहेत, आमच्याकडे काही असे अधिकारी आहेत, आमच्याकडे काही असे सुशिक्षित लोक आहेत जे आपल्या शिक्षणाचा उपयोग समाज हितासाठी करतात। त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन कायदेशीर जे आम्हाला मिळालं, त्यांचं जे काही आम्हाला दिशा मिळाली, त्या दिशेने, मार्गदर्शनाने, सहयोगाने आम्ही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला म्हणजे एक प्रकारची संधी मिळाली। कारण आपण पाहतो की आतापर्यंतच्या जेवढ्या पण ऐतिहासिक लढाई झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विजय मिळवलेले आहेत, बाबासाहेब असेल, महात्मा गांधी असेल किंवा जिन्ना असतील, हे सर्व ॲडव्होकेट होते आणि अशा ॲडव्होकेट जे म्हणजे न्यायालयीन दृष्टिकोनातून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक जे उच्चभूषित असं त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जे काय ऑर्डर्स आहेत त्याचं आम्हाला त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं, पतविक्रेता अधिनियमाचं आम्हाला मार्गदर्शन केलं। त्याच्यामुळे आम्हाला एक योग्य दिशा मिळाली आणि त्या योग्य दिशेमुळेच कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचा विजय मिळवलेला आहे। आपले बदलापूर, तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज। जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा। 87 66 96 74 01। 1 लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर।